तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। राज्यभरामध्ये कोरोनाचे जे काही पेशंट्स आहेत त्या पेशंट्सबद्दल दररोज अपडेट आरोग्य विभागाच्या वतीने दिल्या जातात। या पेशंटची संख्या वाढली तरी सुद्धा काळजी करण्याची कारण नाही असं वारंवार आरोग्य विभागाच्या वतीने सांगितलं गेलं आहे। खरं तर सौम्य लक्षणं असल्यामुळं कोरोना जरी आपल्यासोबत असला, कोरोनाचे पेशंट असले तरी घाबरण्याची गरज नाही। फक्त ज्या काही डॉक्टरांच्या सूचना असतील तेवढ्यांचं पालन करावं अशाच पद्धतीच्या सूचना केंद्र शासनाने सुद्धा आपल्याला दिलेल्या आहेत। लोकांना पॅनिक करू नका, लोकांना योग्य पद्धतीची माहिती द्या, अशा पद्धतीचं अतिशय चांगल्या पद्धतीच्या सूचना आलेल्या आहेत। त्यामुळे कोरोनाची सद्यस्थितीतलं संपूर्ण जो काही एकूण पेशंटची संख्या आहे ती नियंत्रणाखाली आहे। केंद्र शासनाने राज्य शासनाच्या समन्वयाने अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्याच्यावरती उपाययोजना आपण करतोय। सोबत येण्याचा निर्णय त्यांनी घेतला, काय सांगता? चंद्रहार पाटलांचं मनापासून अभिनंदन की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आज प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे। अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीने काम करतात त्यामुळं राज्यभरामधून अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे प्रवेश घडत आहेत। अनेक चांगली माणसं राजकारणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची एक अतिशय संघटना म्हणून शिवसेनेत प्रवेश करतात, त्यामुळे त्यांचं स्वागत आहे। काल त्यांची भेट झाली, निश्चितपणाने त्यांचा पक्षप्रवेश होईल आणि मला असं वाटतं की संघटना आहे, शिवसेनेचा पक्ष आहे, त्यामुळे साहजिकच एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे लोक येतील त्यांचं स्वागत करून आपण त्यांना सगळ्यांना घेऊन अधिक चांगल्या पद्धतीनं राजकारण समाजकारण करण्यासाठी शिवसेनेचं काम चाललेलं आहे। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा मोठा फटका बसतोय, पण मित्रा संस्थेकडे हे वर्ग झाले, पण मुळात जिथं पूर आहे, महापूर येतो तिथं हे पैसे जात नाहीत असा आरोप शेतकरी संघटना असेल, शेतकरी करतात। काय हे मुळात दोन गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत की या सगळ्या पुराचं आणि महापुराचं कारण काय आहे। तर वरच्या बाजूला पंचगंगेला ज्या सगळ्या नद्या मिळत आहेत त्या सगळ्या नद्यांमधलं पाणीसुद्धा नियंत्रित करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी चांगल्या पद्धतीचा आराखडा केला आहे। त्याचं प्रेझेंटेशनसुद्धा मागच्या 2 महिन्यांपूर्वी इथं झालं आहे। तरीसुद्धा ज्या लोकांच्या याच्याबद्दल अजून काही चांगल्या सूचना असतील तर त्या निश्चितपणाने घेतल्या पाहिजेत आणि पुढच्या आठवड्यामध्येच मी सन्मान्य कलेक्टर आणि आमचे कुलकर्णी जे ह्या विभागाचं जे काम करतात मित्राचं, या दोघांच्या समेत अशा सगळ्या स्टेक होल्डर्सची सुद्धा एक बैठक लावतोय। आता तिथल्या स्थानिकच्या डॉक्टरांनी तिथल्या सगळ्या यंत्रणेनं ज्या काय त्या सगळ्या रुग्णांच्या काळजी घेण्यासाठी आणि तिथं आवश्यक ती उपाययोजना करण्यासाठी आरोग्याच्या सगळ्या सुविधा तिथं उपलब्ध होतात। साहेब, आपल्या मतदारसंघामध्ये हे शक्तीपीठाबद्दल एका बाजूला शेतकऱ्यांच्या मध्ये ज्या पद्धतीचा विरोध आहे आणि दुसऱ्या बाजूला सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणून सरकारच्या वतीनं त्याच्याकडे प्रयत्न केले जातात। त्यामुळे याच्यामध्ये एक त्रयस्थ पद्धतीनं जे काही चाललेलं काम आहे त्याच्यामध्ये योग्य समन्वय साधून पुढे जाणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या भावनासुद्धा सरकारपर्यंत पोहोचवलेल्या आहेत। साहेब, आपल्या मतदारसंघामध्ये फणसवाडीला तिचं बाळ मयत झालं, पण या परिस्थितीवर आता काय जिल्ह्यामध्ये नियोजन? माझी विनंती आपल्याला आहे, खरं तर आरोग्य विभागाचा आरोग्यमंत्री म्हणून मी जेव्हा काम करतोय बऱ्याच वेळा असे अनुभव येतात की चिखलामध्ये एखादी डिलिव्हरी झाली, धनगरवाड्यावरती एखादी डिलिव्हरी झाली, दुर्दैवाने एखादा माणूस घेऊन येत असताना सुद्धा मयत होतोय। आरोग्य विभागाची यंत्रणा इतकी चांगली आणि चांगल्या पद्धतीने आहे की शेवटच्या टोकावरती असणाऱ्या माणसापर्यंत आमची यंत्रणा पोहोचली आहे। अशा वेळेला आमच्या आरोग्य विभागाच्या ज्या सूचना असतील त्यांचं फक्त पालन करा। किमान 15 दिवस अगोदर आम्ही तुम्हाला माहेरसारखी एक योजना देतो आहे की ज्या योजनेमध्ये आमच्याकडे तुम्ही ॲडमिट व्हायचं आहे, जेवणापासून तुमच्या सगळ्या राहण्याची व्यवस्था आम्ही करतो आहे, कारण ती सरकारची जबाबदारी आहे। केंद्र शासन आणि राज्य शासनानं खूप चांगले निर्णय घेतले, त्यामुळे या सगळ्या योजनांचा योग्य पद्धतीने वापर केला तर अशा घटना घडणार नाही। दुर्दैवानं ही घटना घडली ती दुर्दैव आहे, परंतु याच्याबद्दल एका बाजूला अवेअरनेस करणं गरजेचं आहे, सगळ्या नागरिकांनी सुद्धा या सगळ्या गोष्टींचा लाभ घेणं गरजेचं आहे। आम्ही मंडळी शेवटच्या क्षणापर्यंत सगळ्यांना विनंती करत असतो। याच्यापूर्वीसुद्धा एक धनगरवाड्यावर जी घटना झाली होती, खरं तर त्या कुटुंबाला खूप विनंती आपण केली होती, परंतु त्या लोकांना असं वाटत असते की ज्या वेळेला प्रसूतीच्या वेदना होतील त्यावेळेला आपण जाऊ आणि मग थोडासा उशीर होतोय। अशी घटना होऊ नये यासाठी अवेअरनेस आणि योग्य ती माहितीसुद्धा आम्ही देत राहू। सर, 18 तारखेला सरकारची भूमिका यापूर्वी सुद्धा सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी सांगितलेली आहे। इथं सन्मान्य अमोल माडिक साहेब सुद्धा आहेत, आम्ही सगळ्यांनी सुद्धा मागच्या बैठकीमध्ये चंद्रकांत दादा पाटील साहेबांपासून सगळ्या जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींनी याच्याबद्दलची भूमिका मांडलेली आहे। महाराष्ट्र सरकारचा अलमट्टीच्यामुळे जर काय महापूर येतोय त्याच्याबद्दल आपला निश्चितपणाने आक्षेप नोंदवणं, मग तो सुप्रीम कोर्टात असेल, CR पाटील साहेबांच्या नेतृत्वाखालच्या बैठकीमध्ये असेल, अत्यंत योग्य पद्धतीनं आपल्या
शासनाच्या वतीनं या आलमट्टीच्यामुळे येणाऱ्या महापुरासाठी जी काय भूमिका घ्यायला पाहिजे ती सरकारच्या वतीने घेतली पाहिजे. गोव्याच्या नकार दिल्यामुळे त्याचं ऑन दी स्पॉट सस्पेन्शन केलेलं आहे. असंच काम महाराष्ट्राच्या एकदम धडाकेबाज कारवाई त्यांनी काल केलेली आहे. गोव्याच्या आरोग्यमंत्र्यांचं अभिनंदन. सगळ्यांनी चांगलं काम करावं ही सर त्यांची भावना आहे. मला असं वाटतं ते चांगलं अनुकरण करण्यासारखं आहे. योग्य गोष्टी आणि त्यांचा निर्णय स्वागत आहे. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.